नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अधिक मास निमित्त देशमुख परिवाराचे धार्मिक आयोजन. पंडित सुदर्शन शास्त्री यांच्या अमृतवाणीतून होणार भागवत कथा. ओपन स्पेस घोटाळ्यात शहरातील बडे मासे अडकल्याची माहिती. महापालिका आयुक्त दाखल करतील काय गुन्हे? जनहित याचिकेची तयारी सुरू. दारूच्या व्यसनातून मुलानेच केली आईची हत्या. अकोला पोलिसांनी काही तासात ठोकल्या सागर पांडेला बेड्या. नांदेडचे सराईत आरोपी अकोल्यात निघाले कॅटरिंगचे वाढपी. देशी कट्टे आणून अकोल्यात त्यांचा नेमका काय प्लॅन होता? पर्यावरण दिनाच्या दुसऱ्याच दिवशी गुरुकुल नगरीत हिरव्या झाडांची कत्तल. महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. वृक्ष प्राधिकरण नावालाच. आता सविस्तर बातम्या. परमपूज्य स्वर्गीय श्री पुंडलिकराव बंकटराव देशमुख अण्णासाहेब यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ अकोला शहरात भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषोत्तम अधिक मासाचे अत्यंत पवित्र औचित्य साधून आयोजित हा धार्मिक सोहळा रविवार 7 जून ते शनिवार 13 जून या कालावधीत गौरक्षण रोडवरील गोकुलधाम येथे पार पडणार आहे. या कथेचे सुश्राव्य वाचन अकोल्याचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य आणि वेदपारायण कथावाचक पंडित सुदर्शनजी शर्मा शास्त्री हे आपल्या अमृतवाणीतून करणार आहेत. कथेच्या प्रथम दिवशी म्हणजेच उद्या रविवार 7 जून रोजी अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात या ज्ञानयज्ञाचा शुभारंभ होणार आहे. या मंगल सोहळ्याचा प्रारंभ गोरक्षण संस्थेपासून निघणाऱ्या भव्य नयनरम्य शोभायात्रेने सकाळी 9 वाजता होईल. हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाच्या तालावर ही शोभायात्रा दत्त कॉलनी येथील कथास्थळांपर्यंत मार्गक्रमण करेल. प्रथम दिवसाचे मुख्य धार्मिक प्रसंगात दुपारी 3 ते 6 या वेळेत मुख्य कथेला सुरुवात होईल. कथेच्या प्रथम चरणात भागवत महात्म्य, भक्तिदेवी अवतरण, मंगलाचरण आणि व्यास नारद चरित्र या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगाचे रसग्रहण भाविकांना करता येईल. गोरक्षण रोडवरील साई मंदिराच्या मागे असलेल्या दत्त कॉलनीत गोकुळधाम उभारण्यात आले आहे. या 7 दिवसीय सोहळ्यात रोज विविध प्रासंगिक उत्सव व देव अवतार सोहळे साजरे केले जाणार आहेत. अधिक मासातील भागवत श्रवण हे अनंत पटीने पुण्य फलदायी मानले गेले आहे. तरी या परमपवित्र ज्ञानयज्ञात अकोल्यातील आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांनी सहपरिवार व इष्टमित्रांसह उपस्थित राहून कथा श्रवणाचा आणि दर्शनाचा परम लाभ घ्यावा असे भावपूर्ण व सस्नेह आवाहन आयोजक देशमुख परिवारातर्फे करण्यात आले आहे. एखाद्या गोष्टीचा शोध घेतला म्हणजे ती सापडते असेच कायदे शहरातील 50 ओपन स्पेसचे झाले आहे. ओपन स्पेस घोटाळ्यात बडे भूखंड माफिया गुंतले असून त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिका आयुक्त पुढाकार घेतील काय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या घोटाळ्याला वाचा फुटेल काय अशी विचारणा आता होत आहे. कारण एखादा काय गोष्टीचा जनहित याचिका दाखल झाली तर मग मात्र कोणीच सुटणार नाही. महापालिका क्षेत्रातील तब्बल 50 ओपन स्पेस गायब झाल्याची खळबळजनक बातमी आरआरसी न्यूजने समोर आणताच आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. कोणत्याही शेतजमिनीचे लेआउट पाडताना उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख विभाग आणि महानगरपालिका या 3 प्रमुख विभागांचा थेट संबंध येतो. जमिनीची विक्री करताना त्यात केवळ मुद्रांक शुल्क विभागाचा समावेश होतो. पण 4 शासकीय विभाग असताना शहरातील 50 ओपन स्पेस गायब होणे हे घातक असून यात शहरातील बडे भूखंड माफिया गुंतल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर या सर्वांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली असून ती दाखल झाल्यास अधिकाऱ्यांची अडचण होईल. तत्पूर्वी या ओपन स्पेस शोधत त्या जनतेसाठी खुल्या करण्याची गरज आहे. लँड बँक तयार करण्याची घोषणा सत्तारूढ पक्षाने केली आहे. पण त्यापैकी 50 ओपन स्पेस गायब असून मालमत्ता कर विभागातील कोणी या ओपन स्पेस विकल्या काय याचाही शोध घेण्याची गरज आहे. 130 ओपन स्पेसचे नकाशे शोधताना त्या जागेवर आहे की नाही याची खात्री महापालिकेला करावी लागणार आहे. या सर्व घोटाळ्यात जे कोणी सहभागी असतील त्यांच्या विरोधात शासनाला फसविल्याचा गुन्हा दाखल करण्याचे धाडस महापालिका आयुक्त दाखवतील काय अशी विचारणा होत आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा
तसं शांत, रोजच्या कष्टातून आपलं जगणं शोधणारं एक छोटंसं गाव. पण येथील एका आईने ज्या मुलाला 9 महिने पोटात वाढवलं, ज्याच्या पहिल्या पावलावर कौतुकाने घराघरात साखर वाटली असेल, त्याच मुलाने तिच्या आयुष्याची अखेरची पाऊलवाट स्वतःच्या हाताने संपवली. रंजना शांताराम पांडे आणि त्यांचा मुलगा सागर शांताराम पांडे यांची ही गोष्ट आहे, जो आज या गावातील प्रत्येक घराला डोळ्यात पाणी आणून विचार करायला भाग पाडत आहे. रंजनाबाईंनी आपल्या मुलासाठी, सागरसाठी आयुष्यभर काय सोसलं नव्हतं. मुलाचं चांगलं व्हावं, तो सुखात राहावा, हीच प्रत्येक आईसारखी त्यांचीही इच्छा होती. पण सागरच्या डोक्यावर मात्र दारू नावाच्या राक्षसाने ताबा मिळवला होता. दारूच्या आहारी गेलेला सागर घरात रोज कटकट करायचा. आईने प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की त्याला राग यायचा. दारूच्या नशेत धुंद होऊन सागर घरात आला. घरात दारूच्या पैशांवरून किंवा इतर कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. आई नेहमीप्रमाणे त्याला समजावत असेल, कदाचित ओरडतही असेल, पण ती ओरड गाडलेल्या नशेत सागरला सहन झाली नाही. घरातच त्याने आपल्या जन्मदात्या आईचा खून केला. रंजनाबाईंच्या घराभोवती गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. लोकांच्या चेहऱ्यावर संताप कमी आणि अतीव दुःख जास्त होतं. दारूने एका हसत्या खेळत्या घरात होत्याचे नव्हते केले, अशीच कुजबूज गर्दीत ऐकू येत होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा तिथलं वातावरण केवळ एका गुन्ह्याचं दृश्य नव्हतं, तर ते एका तुटलेल्या नात्यांचं स्मशान होतं. आईला रक्ताच्या थारोड्यात सोडून सागर तिथून पळाला. अकोल्यातल्या गजबजलेल्या टॉवर चौकात तो स्वतःची ओळख लपून फिरत होता. पोलिसांनी त्याला टॉवर चौकातून अत्यंत शिताफीने अटक केली. आज सकाळी बार्शी टाकली तालुक्यामध्ये विजरा गावामध्ये एक घटनाशी घडली होती की एक आईचा खून त्याच्याच मुलगाने केला होता. आईचं नाव जे आहे रंजना पांडे आहे आणि ते मुलगाने खून करून ते पळून गेला होता. जवळपासचे जंगल आहे. लगेच ते आमचे बार्शी टाकलीचे आमची जी टीम आहे ते घटनास्थळाला पोहोचली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुद्धा एक माहिती दिली होती. तर स्थानिक गुन्हे शाखेची 2-3 वेगवेगळी टीम्स आम्ही स्थापन करून एक रेल्वे स्टेशनला आणि एक इतर ठिकाणी पाठवली होती. चांगली कामगिरी जे आमची स्थानिक गुन्हे शाखेची टीमने केलेली आहे. टावर चौकामध्ये ते आरोपी आला होता रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी. तर जे आरोपी आहे सागर शांताराम पांडे त्याला लगेच ताब्यात 3 तासात ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पुढचं जे आमचं इन्व्हेस्टिगेशन आहे ते आम्ही करीत आहोत. प्रायमा फेसी ते आरोपी गुन्हा करून अहमदाबादला पळून जाणार होता. तर एक चांगली कामगिरी म्हणजे 3 तासात अटक करून त्याला आता आम्ही कोर्टामध्ये पेश करणार आहोत. आता प्रायमा फेसी त्यांचा वैयक्तिक काही भांडण होता, काही शेती विकण्यावर त्यांचं काही भांडण होता आणि दारू पिण्याचा सवय होता आरोपीचा. हे प्रायमा फेसी आहे, परंतु आता पुढचं जे काही आमचं इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यामध्ये अजून कारण समोर येईल. मूर्तिजापूर शहरात कॅटरिंगचे काम करण्यासाठी आल्याचे भासवत होते. हातात चमचे आणि कढई पकडणारे हात प्रत्यक्षात घातक बंदुका चालवण्यात पटाईत होते. याचा सुगावा अकोला पोलिसांना लागताच त्यांना बेड्या ठोकल्या गेल्या. आरोपीकडील देशी कट्ट्याचे पुरवठादारांचा शोध सुरू आहे. अकोला पोलीस सध्या जिल्ह्यातील अवैध धंदे आणि सराईत गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहेत. याच दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून अत्यंत खळबळजनक माहिती मिळाली. नांदेडचे काही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मूर्तिजापूर परिसरात एका वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने एकत्र आले असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत. या शस्त्राच्या जोरावर ते शहरात एखादी मोठी चोऱ्याची मालिका किंवा सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य संशयित सूरज सोनटक्के राहणार नांदेड याला ताब्यात घेतले. सूरजचे इतर 2 कुख्यात साथीदार आतिश सूर्यवंशी आणि अभिषेक डोंगरे दोघेही राहणार नांदेड यांना चहूबाजूने घेरले. पोलिसांनी जेव्हा या तिघांची कसून झडती घेतली तेव्हा त्याच्या कमरेला खोचलेले 2 देशी कट्टे, पिस्तूल आणि 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले. अकोला जिल्ह्यामध्ये आमचं एक ऑपरेशन प्रहार सुरू आहे, ज्याच्यामध्ये विविध जे काही अवैध धंदे आहे त्याच्यावर कठोर कारवाई आमची सुरू आहे. त्याच्याच अंतर्गत एक आमची एक गुप्त माहिती आम्हाला भेटली होती. तसेच आमचा एक जबरी चोरीचा ऑफेन्स होता, रॉबरीचा, जो अनडिटेक्टेड होता. त्याच्यामध्ये आमचा एक आरोपीचा आमचा एक शोध लावला होता. तो डिटेक्शन मध्ये आणि तो त्याच्याकडून माहिती घेऊन तसेच आमचा एक जे काही इंटेलिजन्स आमच्याकडे होती आणि टेक्निकल सर्वेलन्स आम्ही 7-8 दिवस पासून सुरू केली होती. त्याच्यामध्ये आज एक मोठी कारवाई झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखांनी एक चांगली कारवाई केली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला 2 आरोपीकडून वेगळे आरोपीकडून आर्म्स भेटलेले आहे आणि 2 जिवंत कारतूस भेटलेले आहे. 2 पिस्टल रिकव्हर झालेली आहे आणि आम्ही 2 आर्म्स ऍक्टचे केसेस आता दाखल करीत आहोत. तसेच यांनी हे कुठून वेपन आणलेलं आहे, अजून कोणाला देणार होते, हे पूर्ण आमचं आता इन्व्हेस्टिगेशन तपासामध्ये आम्ही हे करणार आहोत. आणि एक याच्यामध्ये हे सांगण्याचं पण एक आहे की हे जे आहे जे मुख्य आरोपी याच्यामध्ये आहे
सुरज सोनटक्के हे 24 वर्षाचा आहे आणि नांदेडचा आहे. हे इथे मूर्तिजापूरमध्ये आला होता काही केटरिंग सर्व्हिसमध्ये काही कामासाठी, परंतु तिथे त्यांनी काही आर्म्स सप्लाय वगैरेचं काम सुरू केला होता. जे 392 चा सुद्धा आरोपी आहे जो आतिश सूर्यवंशी, तो सुद्धा नांदेडचा आहे. तर बाहेरून येऊन इथे यांचा जबरी चोरी करण्याचा मनस्थिती होती. लोकांना चाकूचा धाक दाखवून वगैरे जबरी चोरी करणे हा यांचा मनामध्ये होता. हे दोघी तिघी आरोपी जे आहे सूरज सोनटक्के, हे आतिश आणि दुसरा अभिषेक डोंगरे, हे 24 वर्षाचे आहे आणि कुख्यात आहे, म्हणजे यांच्यावर बरेच क्राईम रेकॉर्ड आहे. तर हे अटक नंतर एक चांगला म्हणजे धाक निर्माण होईल. तसेच जे काही यांची गुन्हेगारी करण्याची मानसिकता होती त्याच्यावर म्हणजे स्थानिक गुन्हे शाखांनी आणलेला आहे. मी सर्व आमचे स्थानिक गुन्हे शाखाचे जे आमचे प्रमुख आहे, सर्व कर्मचारी आहे, ज्यांनी हे चांगली टेक्निकल सर्व्हिलन्स आणि गुप्त माहितीद्वारे कारवाई केली, त्यांचं अभिनंदन करतो. कोठारी वाटिका 1 मधील गुरुकुल नगरीतून पर्यावरणाचा गळा घोटणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे येथे कोणतीही परवानगी नसताना बेधडकपणे वृक्षतोड करण्यात आली. या हिरव्या नरसंहारामुळे अकोलेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अगदी शुक्रवारीच पर्यावरण दिन साजरा केला गेला. गुरुकुल नगरीच्या परिसरात अचानक काही कंत्राटदार आणि मजूर कुऱ्हाडी करवती घेऊन दाखल झाले. वर्षानुवर्ष परिसराला सावली देणारे, पक्षाचे घरटे असणारे मोठे वृक्ष काही तासातच जमीनदोस्त करण्यात आले. ही झाडे तोडण्यासाठी मनपाच्या वृक्ष प्राधिकरणाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी धक्कादायक माहिती आता अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. एवढा मोठा प्रकार सुरू असताना स्थानिक झोन अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे कानाडोळा केला. या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अधिकाऱ्यांचे खिसे गरम झाले की काय, असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत. बेकायदेशीरपणे झाडे तोडणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. मात्र महापालिकेच्या अभयामुळेच कंत्राटदाराचे धाडस एवढे वाढले आहे की त्यांना कायद्याची कसलीही भीती उरलेली नाही. या बेकायदेशीर वृक्षतोडीची तात्काळ चौकशी करून दोषींवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. उन्होंने फलाट दिया और पूरा सफा करने का बोला। नहीं झाड़ाची परमिशन आहे का तुमच्याकडे? परमिशन उनके पास होंगी तो क्या मांगे? ठीक है, हम मजूर लोग हैं। ठीक. अकोला शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजना अर्थात अमृत 2 योजनेची केंद्र सरकारने चौकशी करण्याची गरज आहे. या योजनेतून मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करताना मोठ्या अनियमितता होत आहेत. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार आणि महापालिकेचे दुर्लक्ष असून भविष्यात ही योजना अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू शकते. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 मध्ये शहरात सुरू असलेली भूमिगत गटार योजना ही भविष्यात अकोल्यासाठी अडचणीची ठरणार आहे. गटार योजनेतून पाणी जाण्याचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. इतकेच नाही तर ज्या ठिकाणी गटार योजनेचे काम केले जात आहे तिथल्या रस्त्यांच्या दुरुस्ती व नवीनीकरणासाठी कुठलीही उपाययोजना नाही. पुण्यातील कंपनीच्या मनमानी कारभार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका यांचे दुर्लक्ष यामुळे कोट्यवधीची भूमिगत गटार योजना अकोल्यात फसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशमुख फाईल विजयनगर भागात अगदी वरच्यावर भूमिगत गटारचे पाईप टाकत असल्याची ओरड स्थानिकांची आहे. इतकेच नाही तर या योजनेवर देखरेख देखील होत नसल्याची माहिती समोर आली आहे. कुठलाही अभियंता या योजनेच्या कामाची देखरेख करत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ज्या भागात लोकवस्ती नाही अशा राजेश्वर कॉलनी, साई कॉलनी, गोकर्णा कॉलनी, जाजूनगर, अन्नपूर्णा माता मंदिरामागे थेट गटर योजना राबवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशत पसरून सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कटिंग करणारे, बुलेटचा आवाज करीत ध्वनी प्रदूषण करणारे तसेच मोकळ्या जागेत दारू पिणाऱ्या युवकांना हेरून त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली. बनोसा टाउनमधील अवधूत नगरात मेन रोडने काही तरुण मुले चारचाकी वाहन व मोटारसायकलने हातामध्ये काठ्या, तलवारी व चाकू घेऊन नारेबाजी करत त्यांचा मित्र एका युवकाचा वाढदिवस साजरा करण्याकरता गजानन महाराज मंदिराकडे जात आहेत व दहशत निर्माण करत आहेत अशी माहिती मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात 5 युवकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. ते हत्यार व वाहनासह आढळले. एक टोकदार व धारदार पाते असलेली लोखंडी तलवार, 3 टोकदार व धारदार पाते असलेली लोखंडी चाकू, 2 प्लास्टिक व लाकडी दांडे, 2 चारचाकी वाहन, 3 मोटारसायकल, 6 मोबाईल असा 13,81,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपीचे कृत्य हे शहरात दहशत पसरविणारे व कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. काही साथीदार घटनास्थळावरून पळून गेल्याने त्यांचा शोध घेऊन कार्यवाही केली जाणार आहे.
वाशिम रिसोड शहरातील अनंत कॉलनीमध्ये रात्री दरम्यान एका घरात धाडसी चोरी झाल्याची घटना घडली. या चोरीत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. वाशिमच्या रिसोड शहरातील अनंत कॉलनी भागात काल रात्री अत्यंत धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून तब्बल 4 ते 5 तोडे सोन्याचे दागिने आणि 2 लाख रुपयांची रोकड असा मोठा ऐवज लंपास केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमोल खळसे हे कुटुंबियांसह इथं भाड्याच्या घरात राहतात. काल रात्री ते काही कामानिमित्त आपल्या गावी गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. वाशिमच्या तोंडगाव टोलनाका इथं नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 10 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचे 2 साथीदार मात्र टोल नाक्यावरून फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. 8 दिवसात नकली नोटाविरुद्ध ही दुसरी कारवाई असून या नोटा येतात कुठून याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेला आरोपी राजस्थान येथील असून त्यांनी आधी वाशिम बायपासवरील एका पान टपरीवर 500 रुपयांची नकली नोट देऊन काही वस्तू खरेदी केल्या होत्या. पानटपरी चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ तोंडगाव टोल नाका येथे संपर्क साधून माहिती कळवली होती. संबंधित आरोपींनी टोलनाका येथे आल्यानंतर फास्टॅग बंद असल्याचा बहाणा करत तिथेही 500 रुपयांची नकली नोट देण्याचा प्रयत्न केला. मात्र टोल नाक्याचे मॅनेजर रवी गोटे यांनी मोठ्या शिताफीने चालकाला गाडी मागे घ्यायला लावून आरोपीला थांबवून ठेवलं आणि वाशिम ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी आरोपींनी वापरलेली राजस्थान पासिंगची स्कॉर्पिओ गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. गेल्या 8 दिवसातील नकली नोटा संदर्भात वाशिम जिल्ह्यातील ही दुसरी मोठी कारवाई असून यापूर्वीही 25 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली होती. सलग दुसऱ्या कारवाईमुळे जिल्ह्यात नकली नोटांचा मोठा रॅकेट सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील शासकीय निवासस्थानमधील पाण्याची पाईपलाईन फुटली असून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. 4 महिन्याआधी टाकलेली ही पाईपलाईन इतक्या कमी कालावधीत फुटल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. वाशिम शहरात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना सिव्हिल लाईन परिसरातील शासकीय निवासस्थानामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तब्बल 10 ते 12 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याची परिस्थिती आहे. अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाने अवघ्या 4 महिन्यांपूर्वी टाकलेली नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. एकीकडे नागरिक आणि कर्मचारी पाण्यासाठी प्रतीक्षा करत असताना दुसरीकडे गळतीमुळे मौल्यवान पाण्याची नासाडी होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नव्याने करण्यात आलेल्या कामानंतर इतक्या कमी कालावधीत पाईपलाईन फुटल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाईपलाईन दुरुस्ती करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांवर सुरू असलेल्या वसुली मोहिमेला अधिक गती देण्यात आली. याचाच एक भाग म्हणून आज मध्य झोन क्रमांक 2 अंतर्गत राजापेठ परिसरात मोठी वसुली कारवाई करण्यात आली. मालमत्ता कराची 22,21,126 रुपये इतकी थकबाकी असलेल्या मालमत्तेला महानगरपालिकेच्या पथकाने सील केले. मध्य झोन क्रमांक 2 अंतर्गत वार्ड क्रमांक 5 मधील मालमत्ता क्रमांक 1391 यावर मालमत्ता कराची मोठी थकबाकी होती. संबंधित मालमत्ता करधारकांना वेळोवेळी कर भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच थकबाकी भरण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक संधी देऊनही कराचा भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे अखेर महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधित मालमत्तेवर सीलची कारवाई केली. आजची कारवाई मध्य झोनचे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. शहरातील ज्या मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी आहे त्यांनी तात्काळ कराचा भरणा करावा, अन्यथा अशा थकबाकीदारांवर सीलिंग, जप्ती आणि इतर कठोर वसुली कारवाया करण्यात येतील. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अधिक मास निमित्त देशमुख परिवाराचे धार्मिक आयोजन. पंडित सुदर्शन शास्त्री यांच्या अमृतवाणीतून होणार भागवत कथा. ओपन स्पेस घोटाळ्यात शहरातील बडे मासे अडकल्याची माहिती.
महापालिका आयुक्त दाखल करतील काय गुन्हे? जनहित याचिकेची तयारी सुरू. दारूच्या व्यसनातून मुलानेच केली आईची हत्या. अकोला पोलिसांनी काही तासात ठोकल्या सागर पांडेला बेड्या. नांदेडचे सराईत आरोपी अकोल्यात निघाले कॅटरिंगचे वाढपी. देशी कट्टे आणून अकोल्यात त्यांचा नेमका काय प्लॅन होता? पर्यावरण दिनाच्या दुसऱ्याच दिवशी गुरुकुल नगरीत हिरव्या झाडांची कत्तल. महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, वृक्ष प्राधिकरण नावालाच. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.